लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मानिनी आणि विक्रम यांच्या 30व्या अॅनिव्हर्सरीचं सगळेजण प्लॅनिंग करत असतात। यामध्ये काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवा यांनी पिहूलाही सामील करून घेतलेला असतं, जेणेकरून तिच्या बोलण्यावरून तिला नेमकं काय सांगायचं याचे क्लू भेटेल। म्हणून नंदिनी पिहूला विचारत असते, पिहू सांग ना, अजून काय करायचं या पार्टीमध्ये, लहान मुलांसाठी काही करायचं का आपण। पिहू खूप आनंदाने सहभागी होऊन सगळ्या गोष्टी सांगत असते, पण जी मेन गोष्ट सांगायची असते ती गोष्ट पिहू काही सांगत नाही। त्यामुळे नंदिनी थोडीशी डिस्टर्ब होते आणि ती वर निघून येते। तर जीवा तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, काय झालं सांग ना मला, मी जरी नवरा नसलो तर आपण रूममेट तर आहोतच ना। तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, तुमचं असं कधी झालंय का की तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे, तुमच्या मनात एखादी गोष्ट आहे, पण ती तुम्ही कोणालाही न सांगता किंवा कोणालाही सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुमची खूप घुसमट होतीये। नंदिनीने असं म्हटल्यानंतर जीवाला काव्याचं प्रेम आठवतं, त्याचा भूतकाळ आठवतो की कसं त्याने पहिल्यांदा काव्याला प्रपोज केलं होतं, तो हँडमोल्ड, काव्याचं त्याच्यावर असलेलं सगळं प्रेम, या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात।